मी प्राध्यापक गणेश वानकडे PhD लाईव्ह विथ गणेश या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नेट सेट PhD पात्रता धारक उमेदवारांसाठी महत्वाची संधी आपल्याला दिसून येते. असिस्टंट प्रोफेसर ज्यांना बनायचं आहे, असिस्टंट प्रोफेसर पदासाठी महत्वाची संधी आपल्याला दिसून येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर आपण बघूया कोणत्या सब्जेक्टसाठी आणि विषयासाठी कोणकोणत्या किती जागा आहेत डिटेल्समध्ये आपण बघूया. तर उमेदवारासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे त्या वेबसाईटवर आपण ऍडव्हर्टाइज बघू शकता. ऍडव्हर्टाइज ओपन करतोय मी टीचिंग पोस्टसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर म्हणजे राज्यपालांनी जी मान्यता दिली आहे आता असिस्टंट प्रोफेसर आणि प्राध्यापक भरतीसाठी जी मान्यता दिली आहे विद्यापीठा भरतीसाठी, तर ऍडव्हर्टाईज त्यांनी टाकलेली आहे. तर आपण बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल इंडियन सिटीजन जे भारतातील असतील आणि प्रोफेसर पदासाठी 8 जागा आहेत. प्रोफेसर पदासाठी 8 जागा आहेत. प्रोफेसर पदासाठी 8 जागा आहेत. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 53. प्रोफेसर पदासाठी 8, असोसिएट प्रोफेसर पदासाठी 12 जागा आहेत आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 53 जागा आहेत. महत्वाची संधी आपल्याला दिसून येत आहे. मिनिमम क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स रिझर्वेशन जे एज असेल या सगळ्या डिटेल्स आपल्याला खाली दिलेल्या आहे. ऍप्लिकेशन फीस आहे 500 रुपये. 500 रुपयात आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, 500 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि रिझर्वेशन आणि कास्टमध्ये जे उमेदवार बसत आहेत त्यांच्यासाठी 300 रुपये. पीरियड ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याची इथं डिटेल्स दिलेलं आहे आपल्याला. किती आहे डेट? 2 एप्रिल पासून ऑनलाईन आवेदनपत्र आपण सादर करू शकतो. 2 एप्रिल ते 2 मे म्हणजे त्यांनी 1 महिना आपल्याला ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यासाठी दिलेला आहे. डेट 2 मे 2025 5:30 वाजेपर्यंत. लास्ट डेट फॉर पेमेंट फीस 2 मे 2025 5:30 म्हणजे 2 तारीख मे त्यांनी पेमेंटसाठी बी लास्ट दिलेली आहे. लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऍप्लिकेशन. आपण ज्यावेळेस ऑनलाईन ऍप्लिकेशन सादर करतो त्यांच्यानंतर जी हार्ड कॉपी येते रिसिप्ट असेल पेमेंट स्लिप ती 9 मे 2025 5:30 PM पर्यंत विद्यापीठामध्ये सबमिट करणे आवश्यक आहे. तर महत्वाचा आपल्याला संधी आहे. आफ्टर सक्सेसफुल अप्लाय ऑनलाईन द सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ all the required document along with application form should reach the university on the following address of before 9 May पर्यंत. यांनी डिटेल्स इथं दिलेले नोट म्हणून दिलेले डायरेक्ट. आफ्टर सक्सेसफुल अप्लाय ऑनलाईन आवेदनपत्र सादर केल्यानंतर आपल्याला 9 मे 2025 पर्यंत हार्ड कॉपी विद्यापीठामध्ये सबमिट करणे आवश्यक राहील. इथे डिटेल्स दिलेले आहे त्यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये जागा आहेत. सब कॅम्पस अशा मिळून जागा आहेत. प्रोफेसर पदासाठी 8 जागा आहेत. असोसिएट प्रोफेसर साठी 12 जागा आहेत. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 53 जागा आहेत. अकॅडमिक लेवल ही दिलेली आहे पेमेंटची त्यांनी.
7व्या वेतनानुसार पेमेंट आहे. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ड्युली फिल्ड हार्ड कॉपी ऑफ ऍप्लिकेशन 9 मे पर्यंत हार्ड कॉपी आपल्याला विद्यापीठात सबमिट करायची आहे. टीचिंग डिपार्टमेंट जागा कोणत्या? हिंदीसाठी एक जागा आहे, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन त्यांनी दिलेले आहे गद्य साहित्य, साहित्य शास्त्र, भाषा विज्ञान. इंग्लिशसाठी एक जागा, हिस्ट्रीसाठी एक जागा आहे, बॉटनीसाठी 2 जागा आहेत, झुलॉजीसाठी एक जागा. अशा 8 जागा प्रोफेसर पदासाठी, म्हणजे त्यांचं ऑलरेडी जॉईनिंग आहे, एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी. असोसिएट प्रोफेसर साठी एकूण जागा आहेत 12 जागा आहेत दिलेले आहे. आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी त्यामध्ये जसे नेट किंवा सेट उत्तीर्ण किंवा पीएचडी धारक उमेदवार यासाठी आपण आवेदनपत्र सादर करू शकतो. हिंदी मराठीसाठी एक आहे, हिंदी, इंग्लिश, रशियन, जर्मन या लँग्वेजमध्ये ह्या जागा आहेत. तर असिस्टंट प्रोफेसर पदासाठी महत्वाची संधी आपल्याला दिसून येते. 53 जागा आहेत असिस्टंट प्रोफेसर, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये वॅकन्सीज निघालेल्या आहेत. एक्सपिरियन्स डिटेल्स फॉर रिगार्डिंग क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. प्रोफेसर पदासाठी इथं एक्सपिरियन्स यांनी दिलेला आहे. अँड एमिनेट स्कॉलर हॅव्हिंग पीएचडी डिग्री इन द डिसिप्लिन. पीएचडी डिग्री झालेली पाहिजे. 10 रिसर्च पब्लिकेशन, 10 रिसर्च पब्लिकेशन पीयर रिव्ह्यूड मध्ये इंटरनॅशनल वेब सायन्स प्रकाशित झाले पाहिजेत. टोटल रिसर्च स्कोर 120 ऍज पर रिसर्च स्कोर 120 झाला पाहिजे. 10 इयर एक्सपिरियन्स पाहिजे प्रोफेसर पदासाठी. ठीक आहे, म्हणजे जे ऑलरेडी जॉईनिंग आहेत असिस्टंट प्रोफेसर म्हणून, त्यांना प्रमोशन समजा 10 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर प्रोफेसर बनू शकतील, ते त्यांच्यासाठी आहे प्रोफेसर. असोसिएट प्रोफेसर याचे बी डिटेल्स दिलेले आहे त्यांनी. आणि इजिबिलिटी ऑफ क्वालिफिकेशन फॉर द असिस्टंट प्रोफेसर ही नेट सेट पीएचडी उमेदवारांसाठी महत्वाची संधी आपल्याला दिसून येतो. असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी आपली इजिबिलिटी काय आहे? मास्टर डिग्री 55%, मिनिमम 55% मार्गाने क्वालिफाईड पाहिजेत. आणि नॅशनल इजिबिलिटी टेस्ट नेट किंवा सेट या दोन्हीपैकी एक असणे गरजेचे आहे. ते इथे डिटेल्स वगैरे दिलेले त्यांनी. दी फुली पार्ट ऑफ द देश कंडक्शन इज टू सर्टिफाईड बाय रजिस्टर ऑफ डीम. पीएचडी संदर्भात दिलेले, म्हणजे किती रिसर्च पब्लिश झाले पाहिजेत, डिटेल्स मध्ये आपल्याला दिलेले क्वालिफिकेशन ते बघू शकता तुम्ही. ठीक, तर सर्व विद्यार्थ्यांना जे उमेदवार आहेत त्यांना असिस्टंट प्रोफेसर बनू इच्छित आहेत, ज्यांना बनायचं आहे, महत्वाची संधी आहे. आपण यासाठी आवेदनपत्र सादर करू शकता व इंटरव्ह्यूला फेस करू शकता. एक्झाम असेल, एक्झाम असले तर एक्झाम नुसार ही भरती होऊन जाईल. तर आता कास्टनुसार वॅकन्सी इथं डिटेल्स दिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रोफेसर पदासाठी कास्टनुसार, असोसिएट प्रोफेसर पदासाठी कास्टनुसार वॅकन्सी दिलेल्या आहेत. SC ST VJNT वगैरे डिटेल्स, SBC OBC सगळ्या अदर सब कास्टसाठी वॅकन्सीज आपल्याला दिसून येत आहेत. तर सर्व उमेदवारांना माहिती कळाली असेल तर PhD लाईव्ह विथ गणेश या युट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.